नमस्कार, मी कल्पना गावच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत. चला आता इथे बघा आई आणि मी ह्या कामाला सुरुवात केलेली आहे. कारण काय ना काल सकाळी असं पाणी गरम करायला ठेवायचं आणि बाहेरच ठेवायचं आणि ते थोडंसं कोमट झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये ना आईने ना हरभरे भिजत घातलेले आहे. कारण का याची ना हरभऱ्याची डाळ मला आहे ना करायची आहे, म्हणजे आईच तयार करून देणार आहे. तर मग हे ना घरचेच गावठी हरभरे आहे, बघू शकता. आणि आता इथे ना सकाळची वेळ आहे. हरभरे काल टाकलेले होते असे दुपारून भिजायला आणि ते भिजलेले आहे. आता सकाळी सकाळीच आहे ना ते सुकत घालायचे आहे. बघा कॅट पण मस्त इकडे तिकडे पळतात. आता इथे बघा वडील आहे माझे आणि माझ्या सासूबाई आणि माझी मावशी आणि आई. आता इथे त्यांनी ना हे बघा खाली बाडदन आथरलेलं आहे आणि हरभरे ना उपसून घेतलेले आहे, म्हणजे भिजत घातले तर ते काढून घेतलेले. आणि आता हे इथे ना त्याचं पाणी पण निथरून घेतलेलं आहे. आता ते आपल्याला सुकत घालायचे. हे बघा इथे आता हे ना हरभरे 2 दिवस सुकवायचे आणि त्याच्यानंतर मग ते हरभऱ्याची डाळ भरडायची. आता ते पण पुढे तुम्हाला व्हिडिओमधून मी दाखवेल. हरभऱ्याची डाळ कशी भरडायची. आता मला पण येते, मी पण भरडते हरभऱ्याची डाळ. आम्ही ना जात्यावरतीच घरी भरडतो. पुढे तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणारच आहे. आणि चला आता इथे बघा आत्या पण आहे आणि सकाळी म्हटलं कसं ऊन पण पडलेलं आहे आणि घराच्या समोरच आहे ना. आता इथे मी पहिले हरभरे काढून सुकत घालून देते, म्हणजे 2 दिवस छान असे वाळल्यानंतर त्याचं संपूर्ण साल निघून जातं. आमच्याकडे ना जास्त करून गिरण्या वगैरे नाही. चला ते झाल्यानंतर आहे ना दुपारून बघा जेवणं वगैरे झाले आणि इथे पापड करायला सुरुवात केलेली आहे. बघा माझ्या मामनंदबाई त्या पण आहे ना बाहेर गेलेल्या होत्या बाजार करायला आणि ते इथूनच जाता, घराच्या समोरूनच इथे रस्ता आहे, तर मग इथूनच जातात. तर मग त्या जातच होत्या, तर मग त्यांना पण आवाज दिला तर ते पण आल्या. आणि इथे बघा या मुली बघा छोट्या छोट्या सगळ्या मुलींना सुट्या लागलेल्या आहे आता. इथे बघा माझी मावशी, आता इथे छोट्या मुली बघा माधुरी आणि वैष्णवी, इथं राधिका आणि त्याच्यानंतर आहे ना इकडनं कावेरी, ज्ञानेश्वरी, माझी आई, सासूबाई, ही गौरी, अशा सगळ्याजणी इथे ना पापड करायला सुरुवात झालेली आहे त्यांची. आणि त्याच्यानंतर आहे ना इकडे बघा हे माझे नंदाई भाऊजी बसलेले आहे, नंदाई भाऊ. आणि माझ्या मुलीने ना इथे सर्वांसाठी ना रसना बनवलेला आहे थंड, आत्यासाठी मामांसाठी तिच्या. आणि हे पण पापड लाटता येतं त्यांच्यासाठी, तिने ना सर्वांसाठी थंड केलेलं आहे. हे ना हे बघा या पद्धतीने गावाला कसं छान वाटतं आहे. आणि तुम्ही नेहमी व्हिडिओमधून बघत असता की भरपूर अशी माझी मोठी फॅमिली. आता याच्यातले अर्धेच माणसं आहे, ते अर्धे माणसं तिकडे जुन्या घरी, तिकडे पण कामं चालू आहे आणि बाकीचे इकडं पण मुलं जास्त करून माझ्याकडे राहतात. आता इथे ना माझे पापड चालू आहे. आता आई आणि मावशी थांबलेली ना त्याच्यामुळे ना ते माझ्या सगळ्या काही गोष्टी करून देत आहे मला. आई म्हणत होती तुला थोडेसे पापड करून देते, नाहीतर मी आहे ना तिकडेच करते. पण आता 2-3 वर्षापासून आहे ना मी शक्यतो करत पण नाही, कारण का मला आहे ना बरं राहत नाही. त्याच्यामुळे आता हे बघा इथे पापड सुकत पण घातलेले आहे. आणि 3 किलोचे पापड आहेत. आज करायचे, काही उद्याकडे करायचे, 2 दिवसामध्ये होऊन जातील. इथे बघू शकता दरवाजामध्ये माझा पुतण्या बसलेला आहे आणि सर्वांसाठी थंड केलेलं आहे. आणि चला आता इथे ना अर्धे पापड आहे ना, अर्धे पापडांचं पीठ आज मळलेलं होतं आणि आता झालेलेच आहे पापड बनवायचे, थोडेच राहिलेले. आणि त्याच्यानंतर अर्धे आता उद्याकडे करूया. आणि या पद्धतीने लगेच पापडाची डाळ आहे ना घरच्या घरी तयार केली. माझ्या जावेनं डाळ आहे ना पहिलेच अशी तयार करून ठेवलेली होती आणि ती आहे ना फक्त थोडीशी अशी उखळामध्ये कुटायची होती. आईने उखळामध्ये कुटली, साफ वगैरे केली, पाकाडली वगैरे, निवाडली थोडीफार असे पाट डाळ म्हणतात तिला, किंवा थोडेफार सालं असतात तिला ती. आणि लगेच माझ्या मुलाने दळून आणली आणि लगेच त्यांनी पापड करायला सुरुवात केली. आता इथे ते मी एक पण पापड लाटला नाही बरं का, कारण का मला आहे ना अजून त्रास होतो असं जास्त थोडंसं असं काम केल्यानंतर.
त्याच्यामुळे मी काही काम करत नाही जास्त. अजून असं किचनमधलं करते थोडंफार. चला, ह्या पद्धतीने कामाला सुरुवात झालेली आहे. अजून इथून पुढे पण काय काय होतं आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगत राहील. आणि अजून गावालाच आहे आणि भरपूर दिवस अजून गावाला थांबणार आहे मी. आणि ह्या अशीच कामं चालू राहणार आहे आता. आणि पुढे पण तुम्ही असेच माझे व्हिडिओ बघत चला. आणि व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते पण सांगा. व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक पण करत चला, शेअर पण करत चला. आणि त्याच्यानंतर ही माझी गावची फॅमिली मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगते किंवा दाखवते. बघा, छोटा मुलगा आहे माझ्या, पुतण्याचा मुलगा, नातू आहे माझा तो. हे बघा, पापड पण छान लाटलेले आहे मुलींनी, छोट्या मुलींनी पण आणि मोठ्यांनी पण. चला, ते बघा बघा किती हुशार हे मुलं, कसे कामं करतात. म्हणजे गावाला खूप छान मुलं असतात आणि हुशार असतात आणि कामं पण करतात. आणि आपल्या हाताखाली कोणीतरी असलं म्हणजे आपल्याला पण छान वाटतं. आणि हे मुलं तर माझ्याकडेच असतात, मी तुम्हाला नेहमीच सांगत असते. आणि चला, आता इथे पापडाला सुरुवात आज केलेली आहे. त्याच्यानंतर आहे ना, अजून मला काय काय बनवायचं ते पण मी व्हिडिओमधून तुम्हाला मी सांगणार आहे, बघू शकता. आणि चला, आता इथे ना दिवस जाण्याचीच वेळ आहे. बघा, आत्यांचं बघा काय चाललेलं आहे. आत्यांना कोणीच सांगत नाही असं काम करा, गपचूप बसा, असं शांत बसतीच नाही माझ्या सासूबाई, नेहमी काहीतरी करत असतात. हे बघा, याच्यामध्ये पापड भरले आत्यांनी आणि त्या उन्हामध्ये इथे घेऊन चालले. हे बघा, म्हणजे त्यांना आहे ना असं एकदम एकदम अशा हे येत्या, असं शांत बसणाऱ्याच नाही येत्या, अशा उद्योगच करत असतात काही ना काही. हे बघा, आणि इथे पण आता आहे ना इतके पापड झाले. म्हणजे गावाला म्हटलं तर 2 शेराचे पापड हे. आणि आपल्या इकडे शेरगावा म्हटलं तर हे 3 किलोचे पापड आहे. हे बघा, चला, आता इथे बघा, आत्याने ना ते पापड आहे ना तिकडे टपामध्ये भरून नेऊन ठेवलेले काही. आणि त्याच्यानंतर आहे ना इथे आहे ना ह्या पद्धतीने